तुम्हाला लालबागच्या राजाची अपडेट देणार आहे. बघूया मंडप डेकोरेशन कुठपर्यंत आले बघा. ही गल्ली बघा केवढी छोटी आहे बघा गल्ली. तुम्ही जर पाहत असाल लालबागला डेकोरेशन झाल्यावर किती मोठी वाटते ही गल्ली बघा. मागच्या वर्षी खूप सुंदर असा डेकोरेशन होता. दरवर्षी काही ना काहीतरी वेगळी थीम असते. कारण लालबागच्या राजाची तुम्ही मूर्ती पाहताय तर ती तर सेम असते, पण त्याच्या साईडला असणारा डेकोरेशन वेगवेगळा असतो. तर यावर्षी सर्वांची एक्साइटमेंट आहे, कारण मागच्या वर्षी खूप सुंदर असा डेकोरेशन होता. बघा इथूनच लाईन सुरू होते मुखदर्शनाची. ज्या मैदानातून आपण एंट्री करतो तिथे पण काही डेव्हलपमेंट आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे बघा. इथून बघू शकता किती हाईटचा मंडप असतो लालबागचा राजाचा बघा. तिथे साईडला असणारा मंदिराचा कळस दिसतोय तुम्हाला. आता मी तिकडे जाऊन दाखवणार आहे डेकोरेशनचं कसं चालू आहे बघा. तेव्हा पिलर्स वगैरे खूप मोठे मोठे लावण्यात आले आहेत. आता तर स्टार्टिंग आहे, कारण 3 आठवडे आधीच लालबागच्या राजाचा मंडप पूजनाचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर काम चालू झालं आहे बघा. कुठपर्यंत आले ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि तुम्ही दरवर्षी बघा सुंदर असं बघा लालबागचा राजा इथेच बसतो बघा. इथे काम चालू आहे, क्रेन वगैरे आले आहेत. म्हणजे विचार करा, आता 1-1.5 महिन्यात पूर्ण कंप्लीट काम होणार आहे. त्यावेळी आपल्याला समजेल की यावर्षी कोणती थीम आहे. बघा तिथे हनुमान मंदिर आहे, तिथे क्रेन लागला आहे. तुम्हाला चारी साईडनी मी दाखवणार आहे बघा. पिलर्स वगैरे लावण्यात आले आहेत, केवढे मोठे मोठे आहेत बघा. आणि तिथे तुम्ही वर्षभर दर्शन घेऊ शकता, ते पण तुम्हाला मी आता दाखवतोय बघा. लालबागचा राजाचे दर्शन तुम्ही इथे वर्षभर घेऊ शकता. तुम्ही रील वगैरे बघत असाल तर याच ठिकाणी. तर तुम्ही कधी आलात लालबागला तर इथे नक्की या बघा. इथे तुमच्या काही आठवणी असतील त्याही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही बघा. लालबागचा मार्ग आहे तिथे, इथे दर्शन करू शकता तुम्ही बघा. लालबाग राजा मार्ग तरी चालू आहे तयारी लालबागच्या राजाची. आता थोड्या टायमाने आपण जाणार आहोत तिथे ग्राउंडमध्ये, जिथे आपण सर्व रांगेत उभे असतो. जिथे 5 ते 6 असे सर्कल आहेत बनवले, ते कसे म्हणतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण सर्वांची इच्छा आहे की त्या मैदान आहे केवढं आणि तिथे कसं बनवलं जातं ते तुम्हाला दाखवणार आहे बघा. आता पुन्हा एकदा बघा, एवढे पिलर वगैरे उभे राहिलेत. आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सर्व वर्कशॉप जेवढे आहेत त्यांचे पण व्हिडिओ आहेत. आणि घरगुती गणपती तुम्ही शोधताय त्याचे पण व्हिडिओ आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. कारण आपल्या सध्या चॅनलवरती तुम्ही बघत असाल तर गणपतीचे व्हिडिओ खूपच चाललेत. कारण आता गणपती येणार आहेत, पुढच्या महिन्यापासून आगमन सोहळा वगैरे चालू होतील बघा. हेच तो मैदान जिथे आपल्याला रांगेत उभे केले जाते. त्यानंतर इथून फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती लालबागचा राजा बसतो. पण तुम्ही मैदान केवढा मोठा आहे आणि तिथे कशा लाईन वगैरे तयार केल्या जातात ते तुम्हाला दाखवते बघा. केवढा मोठा मैदान आहे बघा. इथूनच आपल्याला जी मेन एंट्री असते लालबागच्या राजाची, ती या मैदानातून फिरून फिरून आपल्याला तिकडे घेऊन जातात बघा. आता तिथे पण बघा पिलर्स वगैरे उभं राहायचे काम चालू आहे बघा. तुम्हाला अपडेट देतोय मी, ज्यावेळी मंडप बनेल त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार. सर्व व्हिडिओ तुम्हाला गणपती रिलेटेड बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण खूप सारे व्हिडिओ आपण बनवतो गणपतीचे. गणपती काय जेवढे फेस्टिवल मुंबईला होतात त्याचे टोटल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटतील बघा. बघून घ्या कुठपर्यंत काम आलं आणि कसं असतं बघा. लालबागच्या राजाची सर्वांना एक्साइटमेंट असते की नक्की काय काम चालू आहे तिथं, कसं सर्व बनतं. कारण मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध, मुंबई काय पूर्ण इंडियामधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा लालबागचा राजा, तो नक्की कसा बसतो, कुठे बसतो आणि काय तयारी असते, हे सर्व बघायची सर्वांमध्ये एक्साइटमेंट वेगळीच असते. कारण लालबागचा राजावर सर्वांचे खूप जास्त प्रेम आहे. हीच होती आजची अपडेट. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.